नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। विरोधी पक्षांची सरकारे उलथवण्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांना धाक दाखवून आपल्याकडे खेचण्यासाठी पर्यायाने विरोधी पक्ष कमकुवत करण्यासाठी गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारने आपल्या अधीनस्थ असलेल्या विविध यंत्रणांचा मुक्त हस्ते वापर केला। त्यात सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे सक्त वसुली संचालनालय अर्थात ईडी। या ईडीने गेल्या 10 वर्षात अक्षरशः धुमाकूळ घातलाय। या ईडीच्या धाकामुळेच किंवा दहशतीमुळे पिढ्यानपिढ्या एका पक्षात राहिलेले नेते एका रात्रीतून पक्ष बदल करत भाजपच्या डेऱ्यात दाखल झालेले या देशाने पाहिले आहे। ईडीच्या कार्यप्रणालीवर विरोधी पक्ष तर सातत्याने टीका करतच असतात, परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने देखील ईडीला कडक शब्दात खडसावत ईडीचा वापर दहशत निर्माण करण्यासाठी केला जात असल्याचे मत नोंदवले आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांचा तपास करणाऱ्या सक्त वसुली संचालनालयाच्या कारभारावर यापूर्वी देखील सर्वोच्च न्यायालयाने नाराजी नोंदवली होती। आता ईडीला पुन्हा एकदा फटकारताना सर्वोच्च न्यायालयाने ही केंद्रीय तपास यंत्रणा लोकांना तुरुंगात ठेवू इच्छिते असे ताशेरे ओढले आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांमध्ये अल्पवयीन, महिला किंवा आजारी लोकांना जामीन देताना PMLAच्या तरतुदी विरुद्ध युक्तिवाद केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने ईडीवर तीव्र नाराजी व्यक्त केली। ईडीकडून केल्या जात असलेल्या निरर्थक युक्तिवादावर नाराजी नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने ईडी लोकांना तुरुंगात ठेवू इच्छित असल्याचे म्हटले आहे। हे निरर्थक युक्तिवाद न्यायालय सहन करणार नाही अशी तंबी देखील सर्वोच्च न्यायालयाने ईडीच्या वकिलांना दिली आहे। सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दात कान उघडणी केल्यानंतर ईडीने आपली चूक मान्य केली। ईडीची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद करताना अधिकाऱ्याने चूक केल्याचे मान्य केलं। संवादाच्या अभावामुळे ही चूक घडल्याचा तर्क त्यांनी दिला। त्याच वेळी जर आरोप गंभीर असतील तर सौम्यता दाखवू नये यावर देखील त्यांनी भर दिला। संवादाचा अभाव ही लंगडी सबब असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने खडसावले। एका जामीन प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान या ईडीच्या अधिकाऱ्याने सर्वोच्च न्यायालयात आपल्या खात्याची बाजू मांडताना एखादी व्यक्ती 16 वर्षांपेक्षा कमी वयाची असेल, ती महिला असेल, आजारी असेल किंवा कमकुवत असेल तरीही त्या व्यक्तीला PMLAच्या कलम 45च्या विविध उपकलमांतर्गत असलेल्या कडक अटी लागू असतील असा युक्तिवाद केला होता। व्यवसायाने सरकारी शिक्षिका असलेल्या शशी बाला यांच्या जामिनाला विरोध करताना त्या अधिकाऱ्याने वरील युक्तिवाद केला। शाईन सिटी ग्रुप ऑफ कंपनी घोटाळा प्रकरणात शशी बाला यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे। PMLAच्या तरतुदीनुसार विशेष न्यायालयाने निर्देश दिल्यास या श्रेणीमध्ये येणाऱ्या व्यक्तीला जामिनावर सोडता येते। बुधवारी शशी बाला यांच्या जामीन अर्जावर पुन्हा सुनावणी झाली। सुनावणीच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं आधीच्या अधिकाऱ्याने केलेला युक्तिवाद पूर्णपणे हास्यास्पद शिवाय कायद्याची पायमल्ली करणारा असल्याचं सांगितलं। असा कायद्याचा काहीतरी वेगळाच अर्थ काढणारा युक्तिवाद आम्ही सहन करणार नाही असं खंडपीठानं ठणकावून सांगितलं। न्यायालयाची चपराक बसल्यानंतर सारवासारव करताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी ती चूक अनावधानाने झाल्याचं सांगितलं। संवादाच्या अभावामुळे असे झाले याबद्दल त्यांनी माफीही मागितली, परंतु खंडपीठाने अनावधानाने अशी चूक होऊ शकत नाही। तो अधिकारी ज्या पद्धतीने युक्तिवाद करत होता ते पाहता PMLA आरोपींना तुरुंगात ठेवण्याचा सरकारचा हेतू असल्याचे दिसून येते अशा शब्दात आपली नाराजी व्यक्त केली। केंद्राच्या वतीने उपस्थित राहणाऱ्या वकिलांना आणि अधिकाऱ्यांना कायद्याच्या मूलभूत तरतुदींची माहिती नसेल तर त्यांनी मुळात न्यायालयात सरकारची बाजू मांडण्यास उपस्थितच राहाव्यास नको। हे लोक इथे येतात आणि आपल्या सोयीनुसार कायद्याचा अर्थ लावत युक्तिवाद करतात। यापुढे असे वर्तन सहन केले जाणार नाही अशा कडक शब्दात सर्वोच्च न्यायालयाने ईडीची कान उघडणी केली आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।